बिहारच्या निकालावरून बच्चू कडू यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ईव्हीएमच्या मदतीने भाजपने निकाल फिरवल्याचा घणाघात बच्चू कडूंनी केलाय। तसंच भाजप देशाला हळूहळू लोकशाहीकडून राजशाहीकडे नेत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। बच्चू कडूंच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बच्चू कडू यांनी आधी आचलपूरमधील पराभवाचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला भाजपने दिलाय। मला असं वाटतं का ते लोकमत नाही आहे, जनाधार नाही, तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बीजेपीनं पुन्हा बाजू पलटवलेली आहे। राजकारणामध्ये एकाइकडे जेव्हा ईव्हीएम मशीन काँग्रेसनं सुरुवात केली तेव्हा मोदीजीचे भाषण जर पाहिले तर त्याच्यावर स्पष्ट दिसतं। आणि आता जे मोदीजी बोलत होते ते आता काँग्रेस बोलतात आहे। म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा पहिली सुरुवात काँग्रेसनं केली आणि भाजप आता ते काही सगळं मुळासहित लोकशाही संपवून ईव्हीएम मशीनच्या द्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे। आणि असं जर राहिलं तर मला वाटतं पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल। दिसायला लोकशाही राहील पण अंदरून राजेशाही राहील। लोक जेव्हा सभेला येतात तेव्हा ते मतही मारतात। एकंदरीत आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे। तर आमच्या सभेला एवढे लोक होते, गांधी बुलावरची पूर्ण मैदान भरलं होतं। 12 ते 13 हजार टू व्हीलर आमच्यासोबत होते आणि स्वतःच्या पैसे वगैरे करून आलेले होते। दुसरीकडे विजय उमेदवाराच्या टू व्हीलर फक्त 200-300 होत्या। विजय आमचा निश्चित दिसत असताना सुद्धा आम्ही पडलो। तर ही मशीनची कामगिरी आहे। आता मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बीजेपी कार्यालयातच मतदान केंद्र उभं करावं आणि तिथंच ठपके मारून मोकळं करावं। बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांमध्ये असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टी सोबत आहे। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या। लोकशाही संपवत असल्याचा घणाघात बच्चू कडू यांनी केलेला आहे आणि त्याला भाजपनेही चोख उत्तर दिलंय।